दरम्यान यावरून 7 खासदारांनी जनतेसोबत गद्दारी केली अशी प्रतिक्रिया आपचे नेते संजय सिंग यांनी दिली। पंजाबची जनता या खासदारांना माफ करणार नाही। आपचे नेते संजय सिंग यांनी हा इशारा दिला। भाजपकडून ऑपरेशन लोटसचा घाणेरडा खेळ सुरू आहे। पंजाब सरकारचं चांगलं काम रोखण्यासाठी ऑपरेशन लोटस राबवण्यात आल्याचा आरोप देखील संजय सिंग यांनी केला। भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी और अमित शाह का ऑपरेशन लोटस घटिया राजनीति का खेल और पंजाब के भगवंत मान सरकार के अच्छे कामों को रोकने का षड्यंत्र बड़े पैमाने पर शुरू हो गया है। भारतीय जनता पार्टी ने नरेंद्र मोदी और अमित शाह ने रोकने, तोड़ने और उनके काम को बाधित करने का काम किया है। पंजाब की जनता के साथ धोखा देने का काम किया है। पंजाब की जनता को याद रखना चाहिए, ये सातों नाम पंजाब के साथ गद्दारी करने वाले जो ये लोग हैं, पंजाब के लोग इनको कभी माफ नहीं करेंगे। तर दुसरीकडे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील आपच्या या 7 खासदारांवर टीका केली आहे। हे सगळं स्वार्थासाठी सुरू आहे। लोकांनी निवडून देताना चारित्र्यवान लोक निवडून दिले पाहिजेत असा सल्ला देखील अण्णा हजारे यांनी दिला। पक्ष टिकवण्यासाठी कायदा होणं गरजेचं आहे। आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही असा कायदा हवा अशी मागणी देखील अण्णा हजारे यांनी केली। पक्ष आणि पार्टीच्या टिकण्यासाठी पक्ष आणि पार्टी एकत्र राहण्यासाठी त्यांच्यामध्ये कायदा होणं गरजेचं आहे। कायदा की आपल्या मर्जीप्रमाणे कोणीही पक्ष बदलणार नाही। सत्ता आणि पैसा याच्या लालचमध्ये येतात, इकडलं तिकडं तिकडलं इकडं, आणि त्याच्यामध्ये मनमर्जीप्रमाणे सत्ता बदल काम होतं। स्वार्थासाठी चाललंय। सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता, हे सत्तेसाठी होतं। समाज आणि देश डोळ्यासमोर न राहिला नाही। माझ्या देशासाठी, माझ्या समाजासाठी काही करायचं मला असं डोळ्यासमोर राहिलं नाही। महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत राज्य नाविन्यता सोसायटीच्या वतीनं भारतात प्रथमच आयोजित करण्यात आलेली डिजिटल गेम डेव्हलपर स्पर्धा युवकांसाठी नवी संधी निर्माण करणारी ठरेल असा विश्वास कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला। या अभिनव उपक्रमातून महाराष्ट्र जागतिक दर्जाच्या गेमिंग क्षेत्रात मोठी भरारी घेणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलंय। चर्चगेट येथील इंडियन मर्चंट्स चेंबर सभागृहात राज्य नाविन्यता सोसायटी युनिटी आणि गुगल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गेम डेव्हलपर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या समारंभात ते बोलत होते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।